Very good morning, students. Welcome back to the SM Academy online teaching learning platform of TYBA English Special paper DSE3. Dear students, we are learning the development, trends and tendencies of 20th century modern English poetry. In previous lecture, we learned about the first phase of Georgian poetry. Why it is called as the Georgian poetry? Because King George V was the king of England during that period, and the poetry written during the regime of King George V is called as a Georgian poetry. Dear students, under the same regime of King George V, किंग जॉर्ज फिफ्थ यांचा जो कार्यकाळ आहे 1901 पासून साधारणतः हा 1910 पासून तर 1932 पर्यंत चालला असं मानलं गेलं आणि ह्या काळामध्ये जी कविता लिहिली गेली तिला जॉर्जियन पोएट्री म्हणतात. मित्रांनो, ह्याच काळामध्ये अजून एक कविता उदयाला आली होती, दॅट वॉज इमॅजिस्ट पोएट्री. इमॅजिस्ट पोएट्री. इफ यू सी द वर्ड इमॅजिस्ट, the term is made by the word image. इमेज म्हणजे प्रतिमा, चित्र. चित्राच्या माध्यमातून तयार झालेली एक कविता त्याला इमॅजिस कविता असं इंग्लिश साहित्यामध्ये, मॉडर्न इंग्लिश साहित्यामध्ये म्हटलं गेलं. बिकॉज द बेस ऑफ धिस काइंड ऑफ पोएट्री वॉज इमेज. इमेजच्या आधारावर ही कविता लिहिली गेली होती. कवितेचे जसे अर्लियर कविता लिहित असताना मोठ्या प्रमाणामध्ये शब्दांचा वापर करण्यात येत होता, मात्र ह्या कवितेमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांऐवजी सगळ्यात जास्त प्राधान्य हे इमेजेसला देण्यात आलं. म्हणजे अशा शब्द कमी आणि एक अशा पद्धतीचं चित्रण लेखकाच्या किंवा वाचकांच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे, ज्याच्या आधारावरती एक चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहील आणि त्याला कवीला काय म्हणायचं आहे, त्याच्या भावना काय आहे, त्याच्या एक्सप्रेशन्स काय आहेत, त्याच्या फिलिंग्स काय आहेत या चटकन लक्षात येतील. अशा पद्धतीची जी कविता लिहिली गेली ही इमॅजिस पोएट्री म्हटली गेली. अनफॉर्च्युनेटली धिस फेज डज नॉट लास्ट लाँग टू मच. हा जास्त वेळ चालला नाही, साधारणतः 1 डिकेडपर्यंत 10 वर्षापर्यंत हा फेज चालला. परंतु जेवढाही हा फेज चालला याने इंग्रजी साहित्यामध्ये आपलं स्वतःचं एक स्थान असं निर्माण केलं. इट हॅज इट्स ओन व्हॅल्यू, प्लेस अँड आयडेंटिटी इन द हिस्ट्री ऑफ द मॉडर्न इंग्लिश पोएट्री. व्हॉट इट इज, जस्ट लेट्स सी. खरं पाहायला गेला ह्या इजरा पाऊंड इज अ फादर ऑफ इमॅजिस पोएट्री. इजरा पाऊंड जो आहे याला इमॅजिस पोएट्रीचा फादर म्हटलं जातं. आणि इमॅजिस पोएट्रीची सुरुवात ही साधारणतः टी.ई. ह्यूम, इजरा पाऊंडने 1912मध्ये ह्या टर्मला जन्म दिला आणि 1909मध्ये साधारणतः टी.ई. ह्यूमने एक विशिष्ट पद्धतीची कविता लिहिली आणि तिला इमॅजिस पोएट्री, कारण त्याच्यामध्ये इमेजेसवर सगळ्यात जास्त भर देण्यात आलेला होता. आता हू वेअर द मेन इमॅजिस पोएट, कोण कोण होते मेन इमॅजिस पोएट, तर तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यात मेन नाव होतं टी.ई. ह्यूम. त्याच्यानंतर दुसरं नाव जर होतं तर एमी लोवेल. तिसरं नाव जर याच्यामध्ये होतं दॅट इज रिचर्ड एल्डिटन. पुढचं नाव होतं हिल्डा डुलिटल. आणि महत्त्वाचं नाव इजरा पाऊंड. तर साधारणतः हे जे 5 कवी आहेत, इजरा पाऊंड, टी.ई. ह्यूम, एमी लोवेल, रिचर्ड एल्डिटन आणि हिल्डा डुलिटल ही नावं लक्षात ठेवा, लिहून घ्या वहीवरती. तर ही यांना इमॅजिस पोएट असं साधारणतः म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज द इमॅजिस पोएट. आता यांना इमॅजिस पोएट हे का म्हटलं जातं, जस्ट लेट अस सी, हे आता आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, व्हॉट वॉज इमॅजिस पोएट्री, तर इन शॉर्ट इमॅजिस पोएट्री वॉज अ रिॲक्शन to the earlier Victorian and romantic poetry. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर इट वॉज अ रिॲक्शन. ही प्रतिक्रिया होती, कारण अर्लियर रोमॅन्टिक आणि व्हिक्टोरियन कवितेमध्ये देअर वॉज एक्सेसिव्ह
यूज ऑफ वर्ड्स, शब्दांचा खूप मोठा वापर केला जात होता. एक्सेसिव्ह यूज ऑफ रोमॅन्टिसिझम, रोमान्स, याचा खूप मोठा वापर केला जात होता. मात्र इमेजिस पोएट्री ही तशी नव्हती. त्याच्या विरोधात रिॲक्शन म्हणजे काय होतं, व्हेरी लेस इन वर्ड्स, कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भावना व्यक्त करणं, दॅट इज इमेजिस पोएट्रीचं हे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य होतं. म्हणून द फर्स्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ इमेजिस पोएट्री इज दॅट इट वॉज अ रिॲक्शन टू द अर्लियर व्हिक्टोरियन रोमॅन्टिक पोएट्री. इट अवॉइडेड द एक्सेसिव्ह म्हणजे जास्तीचे यूज ऑफ वर्ड्स, रोमॅन्टिसिझम अँड लव. इट वॉज व्हेरी लेस इन वर्ड्स. तर हे साधारणतः इमेजिस पोएट्रीचे महत्त्वाचे फीचर्स होते. अजून इमेजिस पोएट्रीचं सगळ्यात महत्त्वाचं फीचर जर कोणता असेल तर इट इन्सिस्टेड ऑन द यूज ऑफ फ्री वर्स, मुक्त छंद. दे डिडंट फॉलो रिदम अँड मीटर. कवितेमध्ये जे यमक लागतं ना शेवटच्या लाईनमध्ये जुळण्यासाठी, तर त्याचा त्यांनी अजिबात मोह टाळला आणि फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदाला, जसं आपण एखादं पद्य असतं, एसे असतो, त्या पद्धतीचं शेवटची लाईन मीटर रिदम नाही जुळलं तरी चालेल, पण भावना महत्त्वाच्या, चित्र निर्माण होणं एक महत्त्वाचं, याला त्यांनी भर दिला. अँड दे इन्सिस्टेड ऑन द फ्री वर्स. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा बेस असेल पिक्टोरियल क्रिएशन. चित्राची निर्मिती एखादी आपल्या डोळ्यासमोर झाली पाहिजे. जसं एखादा पेंटर एखाद्या चित्राच्या माध्यमातून सगळ्या आपल्या भावना व्यक्त करतो, तशा पद्धतीने कवीने अशा पद्धतीची कविता लिहिली पाहिजे की त्याच्यातनं एक पिक्चर, इमेज निर्माण झाली पाहिजे. अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ॲन इमेजिस पोएट्री. याच्यासाठी दे यूज व्हेरी simple tone and avoided complex language. गुंतागुंतीची भाषेचा प्रयोग त्यांनी पूर्णपणे टाळला. गुंतागुंतीच्या भाषेला त्यांनी महत्त्व दिलं नाही. त्यांनी फ्री वर्स, रिदम अँड मीटर टाळलं. त्यांनी पिक्टोरियल क्रिएशन निर्माण केलं आणि सिम्पल टोन अवॉइडेडमध्ये हे सगळं हे जे लिहित आहेत मित्रांनो, हे पॉईंट हे तुम्ही लेक्चर ऐकत असताना आपल्या रनिंग नोट्समध्ये लिहून घ्या. ओके, लागल्यास पहिल्याने लेक्चर ऐका आणि नंतरही लिहून घ्या. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्हाला चटकन लक्षात येतील. कारण परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होईल का डिस्क्रिप्टिव्ह होईल मला माहीत नाही, परंतु कशीही झाली तर आपण दोघा बाजूंनी तयार पाहिजे, म्हणून आपण हे ऑनलाईन टीचिंग लर्निंग करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जर कोणतं अजून एक वैशिष्ट्य असेल तर व्हिज्युअल क्वालिटी. व्हिज्युअल क्वालिटी ऑफ द पोएम. कवितेमध्ये एक असं व्हिज्युअल क्वालिटी दिसायला पाहिजे असे त्यांना वाटायचं. अँड द इमोशन्स, आयडियाज, थॉट्स ऑफ द पोएट याचं जर कोणतं इझी टूल जर कोणतं असेल तर दॅट इज इमेज, असं त्यांचं म्हणणं होतं. कवीच्या भावना, कवीच्या आयडियाज, कवीचे थॉट्स हे व्यक्त करण्याचं सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल, इमेज आहे. दे डू नॉट लाईक द एक्सेसिव्ह वर्डिंग. त्यांना शब्द भरणं आवडत नव्हता, तर त्यांना आवडत होतं इमेज. एक अशी इमेज तयार झाली पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इमेजेसवर भर दिला. दे अवॉइडेड रोमॅन्टिसिझम त्यांनी नाकारलं. दे अवॉइडेड क्लासिकल रूल्स ऑफ पोएट्री. कवितेचे जे क्लासिकल रूल होते ते नाकारले आणि त्यांनी व्हिज्युअल क्वालिटीवर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला. तर अशा पद्धतीने इमेजिस पोएट्री जी आहे ही एक वेगळ्या पद्धतीची मुवमेंट ही आधुनिक इंग्रजी साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ॲन इमेज इज अ पिक्चर विच शुड स्टँड क्लिअरली बिफोर आवर आईज. त्यांचं असं म्हणणं होतं की कविता लिहित असताना ते कवितेच्या सोबतच एखादं पिक्चर आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. दे फॉलोड सम टिपिकल रिदम.
त्याच्यानंतर द इमेजेस एम ॲट हार्ड क्लिअर अँड ब्रिलियंट इफेक्ट्स instead of the dreamy nature, love, frustration in love, melancholy of Victorian poetry हे सगळं त्यांनी टाळलं आणि छोट्या छोट्या लँडस्केप असेल म्हणजे इवन फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगू इच्छितो आय कॅन पुट द एक्झाम्पल दॅट यू कॅन फाइंड सम ऑफ द इमेजेस पोएट्री विच हॅज जस्ट द लेंथ ऑफ 6 to 8 लाईन्स अप टू 4 लाईन्स 6-8 ओळींची 2 स्टांजांची छोट्या छोट्या अशा कवितासुद्धा लिहिल्या गेलेल्या आहेत. दे अवॉइडेड द एक्सेसिव्ह वर्ड्स. लांबलचक कविता 50, 100, 200, 500 ओळींच्या या सगळ्या असा प्रकार त्यांनी टाळला आणि त्यांचं असं मत होतं की कमीत कमी शब्दामध्ये इमेजच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता आणि म्हणून त्यांनी अशा कविता लिखाणावर सगळ्यात जास्त भर दिली आणि तशा पद्धतीच्याच कविता त्यांनी लिहिल्या. देअरफॉर इमेजेस मोमेंट इज अ व्हेरी टिपिकल फेज in the history of modern English poetry. It has its own identity, it has its own trends, it has its own features, it has its own characteristics. जे ग्रुप ऑफ पोएट्स होते तुम्हाला मी सांगितले ते सगळे कवी जे होते त्या कवींनी शक्यतो तशाच पद्धतीचा पॅटर्न फॉलो केला म्हणून त्यांना इमेजेस पोएट म्हणतात. हे सुद्धा जॉर्जियनच्या काळातलेच कवी आहेत पण यांनी वेगळीच चूल मांडली. दे हॅव देअर own thoughts, they have their own way of writing. कविता लिखाणाची स्वतःची भाषा, कविता लिखाणाची स्वतःची शैली, कविता लिखाणाचे स्वतःचे रूल्स. they have their own diction, their own style, their own rules and their own principles of writing the poetry. Therefore it is a different kind of poetry विदिन अ जॉर्जियन पोएट्री. जॉर्जियन पोएट्रीपेक्षा वेगळा काळ नाही तर त्याच काळामध्ये असलेला समांतर पॅरलल चालणाऱ्या एक ग्रुप ऑफ द पोएट्स ज्यांनी वेगळ्या पद्धतीने कविता लिहिली. इट इज कॉल्ड अँड इमेजेस पोएट्री. याचे डिटेल नोट्स मी नंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर देणारच आहोत. बट ह्याचं ते नोट्स वाचत असताना व्हॉट इज इमेजेस पोएट्री, व्हॉट इज जॉर्जियन पोएट्री, काय फरक होता हे समजून घेण्यासाठी धिस लेक्चर आय थिंक इट्स इनफ फॉर यू. डिटेल नोट्स मी तुमच्या यूट्यूब चॅनलवर किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोडच करणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, डिअर फ्रेंड्स, कीप वॉचिंग द SM Academy यूट्यूब channel. I will upload continuously all the videos of the syllabi in detail on that channel and on WhatsApp group also. Thank you. Keep watching the SM Academy.